नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा सादर करती जाधव सुप्रिया काशीनाथ. वर्ग B.Ed द्वितीय वर्ष. विषय विज्ञान. घटकाचे नाव अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाची ओळख. मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर A.B. पाटील सर. परिचय. अतिसूक्ष्म तंत्रज्ञान म्हणजे नॅनो तंत्रज्ञान. नॅनो हा शब्द ग्रीक भाषेतील नॅनोज या शब्दावरून आलेला आहे, ज्याचा अर्थ अत्यंत लहान असा होतो. या तंत्रज्ञानात वस्तूंचा अभ्यास 1 ते 100 नॅनोमीटर या प्रमाणात केला जातो. अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा इतिहास. रिचर्ड फाइनमन हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी 29 डिसेंबर 1959 रोजी "देअर्स प्लेंटी ऑफ रूम ॲट द बॉटम" या नावाने प्रसिद्ध व्याख्यान दिले. नॅनोमीटर म्हणजे काय? नॅनोमीटर हे लांबी मोजण्याचे अतिशय लहान एकक आहे. ती एका मीटरच्या अब्जाव्या भागाएवढी असते. म्हणजेच 1 नॅनोमीटर बरोबर 10⁻⁹ मीटर. अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचे प्रमुख क्षेत्र. वैद्यकशास्त्र. नॅनो तंत्रज्ञानाचा वापर औषधोपचारात मोठ्या प्रमाणावर केला जातो. इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक क्षेत्र ह्या ठिकाणी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अतिशय लहान आकाराने पण जलद कार्य करणारे मायक्रोचिप्स, ट्रान्झिस्टर आणि प्रोसेसर तयार करता येतात. फायदे. नॅनो तंत्रज्ञानामुळे ऊर्जेची बचत होते, प्रदूषण कमी होण्यास मदत होते, आरोग्य सेवा सुधारणा होते, नवीन औद्योगिक संधी निर्माण होतात. नॅनो तंत्रज्ञानाचे मर्यादा व धोके काय आहेत ते आपण पाहणार आहोत. आरोग्यावर संभाव्य दुष्परिणाम होऊ शकतात. नॅनो कणांचा पर्यावरणावर परिणाम होतो. खर्चिक तंत्रज्ञान. नॅनो तंत्रज्ञान हे खर्चिक तंत्रज्ञान आहे. नॅनो तंत्रज्ञानाचे मूलभूत घटक. नॅनो तंत्रज्ञानाचे मूलभूत घटक कोणते आहेत तर नॅनो कण, नॅनो ट्यूब्स, नॅनो वायर्स, क्वांट डॉट्स. नॅनो तंत्रज्ञान कसे कार्य करते? अणु आणि अणुगटाची पुनर्रचना, भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा बदल. नॅनो तंत्रज्ञानाची प्रमुख वैशिष्ट्ये. उच्च पृष्ठभाग आयतन गुणोत्तर, विद्युत आणि यांत्रिक गुणधर्म सुधारणा, अधिक संवेदनशीलता आणि कार्यक्षमता. नॅनो तंत्रज्ञानाचे औद्योगिक उपयोग. इलेक्ट्रॉनिक्समध्ये चिप्स, मेमरी डिव्हाइसेस बनवण्यासाठी, तसेच ऊर्जा औद्योगिक क्षेत्रामध्ये सौर सेल, बॅटरी इत्यादीमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. वस्त्रोद्योगमध्ये स्वच्छता प्रतिरोधक कपडे करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. नॅनो तंत्रज्ञानाचा वैद्यकीय उपयोग काय होतो तर औषध वितरण, ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, निदान उपकरणे, डायग्नोस्टिक्ससाठी नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. कॅन्सर उपचार मध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. आता नॅनो तंत्रज्ञानाचे पर्यावरणीय उपयोग काय आहेत तर प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. हरित नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग पर्यावरणामध्ये होतो. बांधकाम आणि पदार्थशास्त्र. अधिक मजबूत, हलके आणि टिकाऊ साहित्य, स्मार्ट मटेरियल्स आणि नॅनो कोटिंग्स. जोखीम व मर्यादा. नॅनो तंत्रज्ञानाच्या जोखीम व मर्यादा काय आहेत तर नॅनो तंत्रज्ञानामुळे पर्यावरणावर परिणाम होतो, मानवी आरोग्यावर धोका निर्माण होतो आणि नियमनाची गरज तयार होते. नॅनो तंत्रज्ञानाच्या भविष्यातील संधी काय आहेत तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॅनो तंत्रज्ञान एकत्र, सूक्ष्म रोबोट्स, अंतराळ व संरक्षण क्षेत्रात उपयोग. भारतातील नॅनो तंत्रज्ञान. भारत सरकारने नॅनो मिशन चालू केले आहे. तसेच IISc, IIT आणि इतर संशोधन संस्थांमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर होतो. औद्योगिक व शैक्षणिक प्रगती.
साठी नॅनोतंत्रज्ञानाचा वापर होतो. निष्कर्ष: नॅनोतंत्रज्ञान सूक्ष्म आकारात मोठे परिवर्तन करते आणि नॅनोतंत्रज्ञानाचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे आणि संशोधनामध्ये नॅनोतंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. धन्यवाद.